नमस्कार. श्रावण मासानिमित्त आपण विचारमुक्तिके ऐकतो आहोत. आजचा विषय इतका गहन आणि विस्तृत आहे, परंतु आपल्या सगळ्यांच्या वेळेचा विचार करून त्याला कमी शब्दामध्ये मार्मिक पद्धतीने कसं बसवता येईल याचाच प्रयत्न असतो. आणि असा खूप आनंद देणारा आणि खूप रोचक रुचिर असा आजचा विषय आहे. ऐकूयात नवविध भक्ती. शिवाची उपासना आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो, त्याला आपण भक्ती म्हणतो. भक्ती मार्गातून जीव आणि शिव यांचे ऐक्य साधण्याचा प्रयत्न करतो. शास्त्राने भक्ती मार्गाचे 9 प्रकार सांगितले आहेत, त्यालाच नवविध भक्ती असे म्हणतात. श्रवणम कीर्तनम शंभो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यात्म निवेदनम एवं नवविधा भक्ती प्रोक्ता देवेन शंभुना दुर्लभा पापिनाम लोके सुलभा पुण्यकर्माणाम. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदनम या नवविध भक्तीचे आचरण भक्त करतात. जे पुण्यात्मा असतात त्यांना ही भक्ती सहजपणे आचरता येते. पापात्म्यांना मात्र तिचे आचरण करणे कठीण वाटते. पहिली भक्ती म्हणजे श्रवण भक्ती आहे. श्रवण म्हणजे ऐकणे. आत्मलाभ करून घ्यायचा असेल तर आत्म्याविषयी प्रथम श्रवण केले पाहिजे. शिवाचे नाम, त्याचे रूप, त्याचे गुण, त्याचा प्रभाव, शिवलीला, त्यांचे रहस्य हे प्रवचनातून, कीर्तनातून समजून घ्यावे लागते. श्रद्धेने श्रवण करणे हीच श्रवण भक्ती होय. श्रवण भक्ती ही अनेक ऋषीमुनींनी, प्रसिद्ध अवतार पुरुषांनी केलेली आहे. कीर्तन भक्ती ही नवविध भक्तीतील दुसरी भक्ती आहे. कीर्तन म्हणजे ईश्वराचे गुणगान करणे. वाद्य वाजवून, नृत्य करून, गाणे गाऊन शिवचरित्र आळवणे म्हणजे कीर्तन भक्ती होय. कीर्तनामुळे दुराचारी मनुष्य सदाचारी बनतो. भजन कीर्तन करून दुरात्मा देखील साधू पदवीपर्यंत पोहोचतो. कीर्तन करता करता कीर्तन करणारा मुक्त होतो आणि कीर्तन ऐकणाऱ्यालाही मुक्ती लाभ होतो. कलियुगात नाम संकीर्तनाला आध्यात्मिक महत्त्व दिलेले आहे. स्मरण भक्ती ही तिसरी भक्ती आहे. स्मरण म्हणजे ध्यान. शिवाचे नाम, रूप आणि गुण यांचे श्रवण कीर्तनातून ज्ञान झाल्यावर ईश्वर रूपाचे चिंतन, मनन, ध्यान करणे म्हणजेच स्मरण भक्ती होय. शिवाच्या सगुण रूपाचे ध्यान करता करता निर्गुण निराकार स्वरूपाचे ध्यान होऊ लागते. पादसेवन हा भक्तीचा चौथा प्रकार आहे. सद्गुरूंच्या चरणाचे आवाहन करणे, त्यांच्या चरणांची पूजा करणे, त्यांचे पादोदक प्राशन करणे हीच पादसेवन भक्ती आहे. या भक्तीमुळे मनुष्याच्या ठिकाणी असलेला अहंकार हळूहळू क्षीण होतो. पादपूजा, पादोदकाचे सेवन व पादधुलीचे मस्तकावर धारण करणे हे या भक्तीचे प्रकार आहेत. अर्चन भक्ती ही 5वी भक्ती आहे. आपल्या इष्टदेवाची अनेक उपचारांनी पत्र, पुष्प, फल अथवा तोय म्हणजे जल या सहज मिळणाऱ्या उपचारांनी पूजा केली जाते, ती अर्चन भक्ती होय. पंचोपचार, अष्टोपचार, षोडोपचार, राजोपचार असे पूजेच्या उपचाराचे प्रकार सांगितले आहेत, मात्र ते मनःपूर्वक असावेत. पूजेत उपचारापेक्षा भावनेला प्राधान्य आहे. ईश्वराला आपण काय अर्पण करतो यापेक्षा कोणत्या भावनेने अर्पण करतो याला महत्त्व आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास शबरीने रामाला उष्टी बोरे अर्पण केली अथवा विदुराच्या पत्नीने श्रीकृष्णाला केळीची साल खायला दिली. 7वी भक्ती म्हणजे वंदन भक्ती. वंदन म्हणजे नमस्कार. इष्ट देवतेला आणि श्री गुरुला साष्टांग नमस्कार करणे याला वंदन भक्ती म्हणतात. वंदन भक्ती करणाऱ्याला दशाश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. एकांग, त्र्यंग, पंचांग, साष्टांग आणि प्रदक्षिणा हे प्रकार यापैकी साष्टांग नमस्काराचा प्रकार सर्वश्रेष्ठ आहे, त्यामुळे अहंभाव नष्ट होतो. दास्य ही 7वी भक्ती होय. गुरु आणि ईश्वर यांचे आपण दास आहोत या भावनेने वर्तन करणे हीच दास्य भक्ती होय. दास्य भक्तीत 4 प्रकारची सेवा घडते. आप्तसेवा, अंगसेवा, स्थानसेवा आणि सद्भाव सेवा. दास्य भावनेमुळे सांसारिक मोहापासून सुटका होते. लक्ष्मण, हनुमान, अंगद ही रामायणातील दास्य भक्तीची उदाहरणे होत. सख्य भक्ती ही 8वी भक्ती आहे. इष्ट देवाला आणि गुरुला आपला सखा मानून भक्ती करणे ही सख्य भक्ती होय.
संसारात सगळे स्वार्थी असतात, निस्वार्थी व्यक्ती मिळणे कठीण. म्हणून भक्ताने गुरुला व शिवाला सखा मानले पाहिजे. विभीषण, सुग्रीव, उद्धव, अर्जुन, सुदामा ही सख्य भक्तीची उदाहरणे आहेत. आत्मनिवेदन ही 9वी भक्ती आहे. आपले तन, मन, धन श्रद्धापूर्वक गुरुला आणि ईश्वराला अर्पण करणे म्हणजेच आत्मनिवेदन होय. लाभहानी, जय पराजय, यश अपयश, मान अपमान, सुख दुःख यांच्याविषयी आग्रह न करता जे पदरी पडेल ते ईश्वराचा प्रसाद आहे असे मानून भक्त प्रसन्न राहतो. आपण केवळ निमित्त मात्र असून करता करविता परमेश्वर आहे या समर्पण भावनेने शरण जाणे यालाच आत्मनिवेदनम म्हणतात. असे भक्तीचे 9 प्रकार अगदी रोचक आणि समजेल असं आनंद देणाऱ्या पद्धतीनं आणि कमी शब्दामध्ये जेवढा जास्त अर्थ बसवता येईल अशा पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो कसा वाटला नक्कीच कळवा. आणि आज आपण या ठिकाणी थांबूयात. उद्या भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.